माझ्या सुनाचं सुखरूप पाय मोकळे होऊन दे. आई आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. बोल मांडरच्या काळीचा सांग उदे. आईसाहेब नवरत्नाचा सण आहे. माझ्या सोनाचे पाय मोकळे होऊन दे. हीच तुला मागणं मागते आणि तुझं मी सवासणी घालते, पण काही अडी अडचणी येऊन नको देऊ. आईसाहेब एवढं माझं कर इच्छा पूर्ण. घरातली साडेसाती बाहेर जाऊन दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊन द्यायचं. अश्विनी काय? चल जेवण घे, सोमाला जेवाय वाढ. हा हा, एवढे कपडे घेतात. बरं वाटतं जातं जरा. हा बरं वाटतं. सोमा जेवायचं वाढ ग जेवायचं. आई दोघी जेवण जेवण तुम्ही मग आई हा. ऐक ना, हा आपण काय करू, वहिनीला आता चांगल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊ. हा ये इकडे चल. नको पाणी बिणी मारू आणि जड काय उचलू नको. बस. आता ना ते वज उचलायचं नाही. वहिनी तुमच्या मम्मीचा फोन आलता. काय म्हणते? काय नाही म्हणले, काय चाललंय पाहुणं कसं काय म्हणलं. एवढंच काय नाही, बस सगळं चांगलंय म्हणलं. नाही का कधी येणार आहे? सांगितलंय त्यांना, म्हणलं आता तुम्हीच या म्हणलं इकडं. आता एवढं पहिलं असं झालंय, त्यांना म्हणलं तुम्हीच या. 9वा महिना लागला होते म्हणले येईल दवाखान्यात घेऊन गेल्यावर किंवा अगोदर पोहोचो काय लागलं आम्हाला म्हणून यायचं. नाही आपण इथेच करू खाजगी दवाखान्यात. मी त्यांना मी बी सांगत बघते. होतो मी म्हणलं, बी बघते पैसे. मी त्यांना तेच सांगितलं की नको तिकडे न्यायला, आपण इथंच करू. कारण काय होतंय, एवढ्या लांब जायचं, दगदग नको. गावखेड आहे ना. तिथं परत दवाखाना नाही मोठा. हम्म, तिथं तरी ऑप्शनला बऱ्यापैकी दवाखाना आहेत हम्म. बऱ्याच ठिकाणी, नाही का, कुठं पण हा. आपण घेऊन जाऊ शकतो. पहिल्यांदा असं झालं. आता घ्यायची त्यांना बाबा सांगितलं. काळजी. तुम्ही पण जरा लक्ष देत चला, काळजी घ्या थोडी. काय भाऊजी काळजी घेते, थोडं वरच वरच काम करते. आता हाताचं सगळं काम करते. तिला ते सांगितलंय तुम्हाला काम नको सांगायला. तुला सांगतोय आहे मी, वहिनीला काम नको सांगत जाऊ. मी प्रत्येक वेळेस आलो, आत्ता जरी बघितलं तरी काय करतात वहिनी, वहिनी पाणी मारत होत्या. वहिनी तुम्हाला पण किती वेळा सांगितलंय, तेव्हा जेवढे जमन तेवढे हलके हलके काम करत चला. पण आत्ता येऊन बघितलं मी तुम्हाला, तर तुम्ही काय केलंय, बादलीने पाणी घेताय काय, पाणी मारताय काय, दारात शिपाडताय काय. जेवढं होईल तेवढं हलका हलका काम करत चला. वज अजिबात उचलायचं नाही, डॉक्टरने सांगितले. कुठं उचलते वजन तेव्हा? आता काय करत होता, पाणी मारायला बादली घेऊन आलाय, सडा मारताय. मी आपलं बघतोय गंमत, त्या आईला सांगितलं त्यासाठी. त्याने काय होतं मग? थोडं थोडं काम पण करावंच डॉक्टरने लागतं. सांगितले ना वज उचलायचं नाही. पहिले असं झाले, आता आपलं फक्त हलके हलके काम, स्वयंपाक करत चला. हा, घरातला 1 टाइम 2 टाइम तर स्वयंपाक झाला तरी लय झालं. चहा पिण्याचं दूध फुकून प्यायचं. आता आपण जास्त दवदव करायची नाही. एक तर पैसे नव्हते गेल्या वेळेस, पण आता काही झालं ना, तर पैसे पाण्याचा आपण विचार करू शकतो. त्यातलं बाकीचं सोडायचंच नाही आता. नाही पैसा कुठनं आणू, काही करू, पण डिलिव्हरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये करू. काही नाही. आता मी नाही का पैसे पाणी सगळे गोळा करणार आणि खाजगी दवाखान्यात मोठ्या नेणार. आता तू बाय चांगलं संभाळ, जड काय उचलू नको, डॉक्टरने सांगितलेलं. हा हा, मग मला तेच पाहिजे. एखादं झालं ना त्याचं टेन्शन नाही बघ, काही का व्हायना. आपली अपेक्षा नाही मुलगा व्हावा का मुलगी व्हावं, काही का झालं तरी त्याचे समाधानी. सोनोग्राफी काय म्हणले डॉक्टर? त्या दिवशी गेले दवाखान्यात तर काय म्हणले? ते दोंडवाले चौपलं हा.
तेव्हा तिथं सोनोग्राफी केली, म्हणले बाळ चांगलं आहे, बाळ व्यवस्थित आहे, म्हणे काळजी घ्या. म्हणलं हा घेते, म्हणलं काळजी. मी नाही विचार करीत नातवासाठी. अगं नातू आहे, लोक आहे, सोने, हीच मोठा परपंच आहे. काय आता एवढ्यासाठीच माझा जीव तुटतोय ना. आता तेवढी डाळ बघून ये ना. ये बाबा, जपून जा. काय माहितीये तुला, पहिलं झालंय तसं आता झालं नाही पाहिजे हलगर्जी म्हणा काय. देवा काय वाईट केलं असं आम्ही, होय देवा. अरे पहिला मुलगा गेला, दुसरा मुलगा गेला, हं? तिसऱ्यांदा झालेली सोन्यासारखी लक्ष्मी पण आमची गेली. अरे घट स्थापनेच्या दिवशी घरात लक्ष्मी म्हणून जन्माला आली आणि काही तासात आम्हाला सोडून गेली. देवा देवा काय वाईट केलं असेल रे आम्ही तुझं. अरे आईने किती किती उपवास केले देवा तुझे रे. हा, आणि लक्ष्मी घरात आली, आईने नाव ठेवलं लक्ष्मी. खूप दूर सोडून गेली आम्हाला पण लक्ष्मी. अरे ह्या 3 ठिकाणी जर कबर पाहिलं ना रे देवा, अरे विश्वास ठेवावं का नाही तुझ्यावरती असं वाटायला लागलंय. ह्या डोळ्यातील अश्रू पण संपले देवा. आता एवढं दुःख दिलं रे तू आम्हाला. कधी विचार सुद्धा केला नव्हता रे देवा, स्वप्नात सुद्धा कधी आलं नव्हतं. अरे ते म्हणतात ना, मुलगी ही परकेचं धन असतं. पण जेव्हा एवढ्या लवकर आम्हाला परकी केली मुलगी, आम्हाला सुद्धा कळालं नाही, काही तासात आम्हाला लांब सोडून गेली. हा, अरे सोन्यासारखी घरात राहिली असते ना रे. काका काका म्हणून माग फिरले असते माझ्या. कुठे गेलो असतो तिला बांगड्या आणल्या असत्या, कुठे गेलो असतो तिला पराक आणली असती.